नमस्कार. आज आपण शेंगदाणा लाडू कसे बनवायचे ते बघणार आहोत. अशा प्रकारचे लाडू बनवून ठेवलात तर तुम्ही मुलांना मधल्या वेळेत देखील खायला देऊ शकता. त्याचबरोबर आता उपवास सुरू झालेत तर उपवासाला देखील हे लाडू खायला होतात. शेंगदाण्याचे लाडू बनवताना आपल्याला सुरुवातीला शेंगदाणे चांगले खरपूस भाजून घ्यायचे आहेत. इथे मी 2 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. शेंगदाणे आपल्याला मंद आचेवर भाजायचे आहेत. शेंगदाणे करपू नयेत म्हणून ते पळीने हलवत राहायचे आहेत. शेंगदाणे भाजताना गॅस मोठा ठेवला तर शेंगदाणे वरून करपतात आणि आतून कच्चे राहतात. म्हणून लाडू बनवताना शेंगदाणे कायम मंद आचेवर भाजून घ्यावेत. तसेच लाडू बनवताना शेंगदाणे मंद आचेवर भाजून घेतल्यामुळे लाडू जास्त दिवस टिकतात. इथे बघू शकता आपले शेंगदाणे चांगले भाजले गेले आहेत. आता आपल्याला शेंगदाणे थंड करून त्याची साल काढून घ्यायची आहे. शेंगदाण्याची साल काढून झाल्यावर आपल्याला शेंगदाणे मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत. मी इथे छोटं मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्यामुळे मी 2 बॅचमध्ये शेंगदाणे मिक्सरला बारीक करून घेणार आहे. शेंगदाणे मिक्सरला बारीक करून घेतल्यावर आपल्याला त्यात 1 वाटीला थोडा कमी गूळ टाकायचा आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आता आपल्याला यात वेलची पावडर टाकायची आहे आणि हाताने हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. हाताने मिक्स करून झाल्यावर आपल्याला हे पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यात घेऊन मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. मिक्सरला फिरवून घेतलेलं मिश्रण इथे मी ताटात काढून घेतलं आहे. आता याचे मी लाडू वळून घेणार आहे. इथे बघू शकता लाडू अगदी सहज वळले जात आहेत. हे लाडू वळताना आपल्याला 1 थेंबही तूप वापरावे लागत नाही. तुपाचा वापर न करता लाडू अगदी सहज वळले जातात. इथे आपला शेंगदाणा लाडू बनवून तयार झालेला आहे. आता मी अशाच प्रकारे बाकीचे लाडू देखील वळून घेणार आहे. असे शेंगदाण्याचे लाडू चवीला खूप छान लागतात आणि करायला सुद्धा खूप सोपे आहेत. म्हणूनच असे शेंगदाण्याचे झटपट होणारे लाडू तुम्ही घरी बनवून ठेवू शकता आणि मुलांनी खाऊ मागितल्यावर तुम्ही त्यांना असे लाडू खायला देऊ शकता.
इथे आपले शेंगदाण्याचे लाडू वळून तयार झालेले आहेत. आपण घेतलेल्या साहित्यात मध्यम आकाराचे 12 लाडू तयार झालेले आहेत. अशा प्रकारे इथे आपले गूळ वापरून शेंगदाण्याचे लाडू बनवून तयार आहेत. तुम्हाला जर माझ्या रेसिपी बघायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आता भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.